शुक्रवारचा तो दिवस होता. रात्रीचे 2 वाजलेले होते. एक महिला तिच्या पतीसोबत तिचा प्रायव्हेट टाईम घालवत होती. दोघं संबंध बनवत होते. दोघं एकमेकांना मिठीत घेऊन बेडवरती पडलेले होते. पण अचानक घराचा मेन दरवाजा वाजला. दरवाज्यावरती 3 व्यक्ती हातात धारदार शस्त्र घेऊन उभा होते. त्यांनी दरवाजा तोडला. महिलेच्या पतीने कापड घातली. महिलेने साडी तशीच गुंडाळली शरीराला. त्या पतीने हातात एक शस्त्र घेतलं. तिथं पडलेला रॉड घेतला आणि त्या 3 व्यक्तींच्या समोर धावला. त्या 3 व्यक्तींनी याला पकडलं, खाली बसवलं. हातात शस्त्र होतं. त्याने त्याच्या गळ्यावरती चाकू फिरवला. तोपर्यंत एका व्यक्तीने महिलेचा हात बांधला आणि तिथं कडेला खाटाला बांधून टाकलं. घरामध्ये असलेली 3 लाख रुपयाची ज्वेलरी घेतली. 1 लाख रुपये कॅश घेतली आणि तिथून निघून गेली. ही महिला ओरडत होती, माझ्या पतीला वाचवा. सगळं गाव शांत सुनसान पडलेलं होतं. कोणालाही कोणाचा आवाज जात नव्हता. महिला रडत होती, ओरडत होती. सकाळचे 4 वाजले. ज्या वेळेला गावात तिचा कालवा ऐकू गेला त्यावेळेला तिच्या घरापाशी अनेक लोकांची गर्दी जमा झाली. नातेवाईकांनी जवळ येऊन बघितलं. घरात बघितलं तर काही वेगळीच परिस्थिती दिसत होती. दिसत होतं की या महिलेचा पती खाली पडलेला आहे. रक्त सांडलंय आणि या महिलेला खाटाला हात बांधलेला आहे. पहिलं तर तिला सोडवलं आणि तिच्या पतीला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पोलिसांना फोन केला होता. पोलीस घटनास्थळी आले, पण तोपर्यंत पूर्ण घडून गेलेली घटना पोलिसांना समजली. पोलिसांनी चौकशी चालू केली. आता या चौकशीत असं काही उघडकीस झालं की यामध्ये ही महिलाच अडकली. तर नेमकं काय विषय होता? एका महिलेने तिच्याच पतीचा कसं काय खून केला आणि नेमकं कारण काय होतं? ती पूर्ण घटना मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या घटनेची सुरुवात 2019 पासून होते. 2019मध्ये दीपक नावाचा व्यक्ती, 24 वर्षांचा पोरगा, व्यवसाय करत होता, दुकान चालवत होता. त्याची ठीकठाक कमाई होती. त्याच्यापाशी त्याची आईच होती. फक्त वडिलांचा मृत्यू झाला होता काही वर्षापूर्वी. आई आणि हा दीपक दोघंच राहायचे घरी. आता मोठा झाला होता. आईने विचार केला की पोरगा तर मोठा झाला आहे, पोराचं लग्न लावून द्यावं. पोरगा कमवत तर चांगला होता, पण नोकरी करत नसल्यामुळे कोणी होकार देत नव्हतं. या दीपककडे नोकरी नसल्यामुळे याला कोणी पोरगी द्यायला तयार नव्हतं. वरून हा दीपक दिसायला थोडा काळा सावळा होता, म्हणजे चेहरा असा काही एवढा उजळून नव्हता. त्यामुळे जरी पोरीच्या घरच्यांनी होकार दिला तरी पोरी दीपकला बघून नकार द्यायच्या. आता दीपकचं वय 25 झालं होतं. दीपकच्या आईला काळजी पडली होती की नेमकं करायचं काय. तेवढ्यातच दीपकसाठी त्याच्या काकांनी एक स्थळ आणलं. सुमन नावाची पोरगी, 22 वर्षे वय होतं या पोरीचं. या पोरीला दीपक सुरुवातीला तर काही थोडाफार बरा वाटला, पण त्याची प्रॉपर्टी, त्याचं ते दुकान चालणारं बघून तिने होकार दिला. तिच्या घरच्यांनाही स्थळ पसंत होतं. त्यामुळे दीपक आणि या सुमनचं लग्न लावून दिलं. दिवसामागे दिवस जात होते, पण सुमन आणि दीपकमध्ये हळूहळू वादावादी चालू झाली होती. त्याचं कारण होतं की ही सुमन, दीपकच्या चेहऱ्यावरती असणारा काळा सावळा कलर तो तिला पसंत नव्हता. तिला वाटायचं की हा मला शोभत नाही. मी दिसायला एवढी सुंदर आहे, माझ्या मागं तर 1760 लोक फिरतात, तर हा दीपक मला शोभत नाही. दोघांमध्ये वादावादी वाढत जायची, भांडणं चालायची, बोलणं चालणं कमी. यामुळे लग्न होऊन पण या दोघांमध्ये संबंध बनत नव्हते. आता हे सगळं घडत असताना एक नवविवाहित जोडप्यामध्ये संबंध बनत नसतील तर ते आपापले रस्ते हुडकणारच. तसंच झालं. सुमनने त्यांच्याच घराच्या शेजारी राहणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीसोबत अफेअर चालू केलं. तो व्यक्ती दिसायला तर सुंदर होता, पण त्याच्याकडे काही एवढा खास असा पैसा नव्हता. आता ही जी सुमन आहे, दीपकच्या पैशावरती ऐश करायची आणि मजा करायची ती या व्यक्तीसोबत. आता ह्या 35 वर्षाच्या व्यक्तीचं डोकं असं काही चालायला लागलं होतं की त्याच्या डोक्यामुळे सुमन आणि दीपक या दोघांचा वाद विकोपाला गेला होता. आता हळूहळू ही सगळी घटना दीपकला समजू लागली होती. दुसरीकडे या दीपकची आई या जगाला सोडून गेली होती. त्यामुळे दीपक एकटा पडलेला होता. ही सुमन त्याला दिवस रात्र त्रास द्यायची, पण दीपकने समजून सांगितलं तिला की असं नाही चालत, तसं नाही चालत. या सुमनने समजून घेण्याचं नाटक केलं. दीपकसोबत जुळवून घ्यायला चालू केलं. दीपकच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत
ते सगळे चेक केले. त्याची जी प्रॉपर्टी आहे ती सगळी चेक केली. सगळं एकदा त्याला विचारून घेतलं, पुसून घेतलं, म्हणजे कसं पुढे काय झालं तर सगळी प्रॉपर्टी क्लेम करता यावी म्हणून या सुमनने सगळी माहिती काढून घेतली दीपककडून. आता दीपक पण पूर्ण माहिती तिला द्यायला लागला होता. त्याला वाटले की चालतंय, आता काही अडचण नाही, ही महिला आपल्याला जुळवून घेते, शेवटी आपली पत्नीच आहे. पण पुढे चालून या सुमनच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजायला लागला होता. तिचा जो 35 वर्षांचा प्रियकर होता त्याने आणि या सुमनने मिळून या दीपकला संपवण्याचा प्लॅन केला. संपवायचं कसं? जर असं संपवलं तर आपल्यावरती दोष येणार, तर करायचं काय? या सुमनच्या प्रियकराने तिला सांगितलं की असं करू, एक दिवशी मला तू फोन कर, मेसेज कर, मी 2-3 गुंड घेऊन येतो आणि आम्ही चोराचं नाटक बनवून येतो रूममध्ये आणि दीपकला संपवतो, तुला बांधून ठेवतो. यांच्यामध्ये दिवस ठरला, तारीख ठरली, कसं करायचं हे पण ठरलं. आता हे सगळं त्या दोघांनी या सुमनचा जो प्रियकर आहे त्याने ठरल्याप्रमाणे 2 गुंड हायर केले पैसे देऊन. त्यांना पैसे 1 लाख रुपये द्यायचे ठरले होते. आता त्यांना 1 लाख रुपयामधले 50,000 रुपये ॲडव्हान्स दिला. बाहेरून बोलवली होती लोकं. त्यांना घेऊन हा सुमनच्या घरी गेला. सुमन रात्री तिच्या पतीसोबत प्रायव्हेट टाईम घालवत होती. त्याच वेळेला यांनी दरवाजा वाजवला. दीपकने दरवाजा वाजवताना ऐकू आल्यानंतर त्याने हातात एक काठी घेतली. पुढे गेला, पण त्या 3 व्यक्तींनी त्याचा काही निभाव लागू दिला नाही. सुमन आणि त्या 3 व्यक्तींनी दीपकला त्या ठिकाणी संपवले. ज्या वेळेला संपवत होते त्यावेळेला दीपकला सत्य समजलं होतं. त्याने या सुमनला शिव्या द्यायला चालू केल्या. त्यावेळेला हिने पण त्याला मारलं आणि अशा प्रकारे ती म्हटली की जाताना तुम्ही मला बांधून जावा. पण आता यामध्ये ते घरामध्ये आता हे तिघं असे गेले तर पोलिसांना शक येईल. तर काय केले यांनी, घरामधले 1 लाख रुपये कॅश आणि 3 तोळं सोनं घेऊन फरार व्हायला प्रयत्न करायला लागले. पण ही जी सुमन होती ती म्हणली ते 3 तोळं सोनं आहे ना, तुम्ही घरामध्ये कुठं लपवून ठेवा, 1 लाख रुपये घेऊन जावा. आता त्या प्रियकरांनी 1 लाख रुपये घेऊन त्या 2 व्यक्तींना राहिलेले 50,000 दिले, 50,000 खिशात ठेवले आणि 3 तोळं सोनं त्याच रूममध्ये कुठं तर दडवून ठेवलं. आता ही सगळी घटना घडली. त्यावेळेला पोलिसांनी त्या पूर्ण रूमची चौकशी केली होती. तिथं 3 तोळे सोनं सापडलं. आता यावरून पोलिसांना शंका आली होती. पोलिसांनी चांगलीच कसून चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला या सुमनने तिचं पूर्ण जे कांड होतं ते उकळलं. आता पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केली. तिचा प्रियकर पकडला. पण जे ते 2 व्यक्ती होते पैसे देऊन आणलेले ते अजूनपर्यंत सापडले नाहीत, फरार आहेत. ते तर सापडतील, पण ही सुमन तिच्या प्रियकरासोबत गजाआड गेलीच. याचं कारण एकच की पतीला सोडून दुसरीकडे गेली आणि 3 तोळं सोन्याची लालच. एवढी प्रॉपर्टी मिळणार होती पण सोनं काय हातातून सुटलं नाही. ते म्हणतात ना की देव देतो छप्पर फाडून, पण आपल्याला घ्यायची अक्कल नसते. तसाच विषय झाला सुमनसोबत. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा.